नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओ. मित्रांनो, आज आपण भेट दिली ती कामोठीमध्ये. कामोठीमध्ये मी कोकण मेजवानी आहे. मच्छी, चिकन, मटन वगैरे आपल्याला खायला मिळणार, ते पण अगदी कोकणी स्टाईलमध्ये. इकडे सर्व मच्छी मिळतात तुम्हाला, म्हणजे पॉपलेट, बांगडा वगैरे तुम्हाला इथे कोलंबी फ्राय वगैरे सर्व मिळून जाईल. त्याचप्रमाणे आपल्या शाळेत माहिती आहे आपल्या कोकण स्पेशल कोंबडी वडे आहेत, ते पण इथं मिळणार आहेत. कोकणातला आनंद आहे इथे, म्हणजे एक बोलू शकतो तो आपल्या इथं घ्यायचा आहे. त्यासाठी मी आज कामोठीला आलो आहे, पनवेलमध्ये आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला यायचं झालं तर खांदेश्वर स्टेशन आहे, खांदेश्वर स्टेशनवर जवळ आहे, आता तुम्हाला सांगून ठेवतो. तर बघूया मित्रांनो, आता यांच्या इथं काय, त्या ताईंची पहिली भेट घ्याव्या. प्राईस अगदी रिझनेबलच आहे. ते ॲड्रेस पुरा मी देणारच आहे. ॲड्रेससाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर मित्रांनो सबस्क्राईब करत जा अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी. आणि मित्रांनो, हा आहे तो पाठी आपला फूड ट्रक आहे आणि फूड ट्रकची आता आपल्याला भेट घ्यायची. तर चला बघूया. माझं नाव अक्षर घ्या, चॅनलवर सर्वप्रथम तो मनापासून स्वागत करतो मित्रांनो. तर या बघूया. नमस्कार. नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव सविता. अच्छा. आणि कधीपासून सुरुवात केली आपल्या कोकणी मेजवानीला? 15 दिवस झाले. अच्छा, म्हणजे आता रिसेस चालू झालाय? हा, रिसेंटली अच्छा. चालू. आणि आपल्या इथे स्पेशल काय असं मिळतो? म्हणजे स्पेशल आपल्या इथे पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोळंबी फ्राय, पाया सूप, चिकन किमा पाव, चिकन वडापाव, बरोबर. कोंबडी वगैरे सगळं मिळतं. थोडी व्हेरायटी, मटन मध्ये व्हेरायटी, मच्छी मध्ये व्हेरायटी, सगळं. टायमिंग आपलं संध्याकाळी 6:30 ते रात्री 11:30 पर्यंत. फक्त मंडेला बंद असतं. कामोठे, सेक्टर 20, नियर बाय रेमंड शोरूम. तर मित्रांनो, कोकण मेजवानी आहे ना, त्याचा हा तुम्ही मेन्यू कार्ड बघू शकता. मेन्यू कार्ड अगदी रिजनेबलच आहे मित्रांनो, बघू शकता हे बघा. आणि मित्रांनो, पाठी पण यांचा चिकन थाली आहेत, त्यांचा पण तुम्ही मेनू बघू शकता बघा या सर्व यांचे. आणि मित्रांनो, हे आहेत आपले प्रॉन फ्राय, बघू शकता हे दिलेले आहेत. आणि मित्रांनो, हे आहेत ना फक्त 100ला तुम्हाला 7 पीस मिळणार आहेत, म्हणजे चांगली गोष्ट आहे. ही जी क्वालिटी आहे बघू शकता, म्हणजे एकदम तेलामध्ये फ्राय झालेले असे दिसत आहेत. एकदम फ्रेश आहेत मित्रांनो, बघू शकता. कारण की मागाशी मी आलेले त्यांना विचारला की असं असं म्हणजे तुमच्या इथे मच्छी वगैरेचा कसा प्रोसेस आहे किंवा चिकन मटनचा कसा प्रोसेस आहे, तर त्या काय बोलल्या, मला माहिती आहे की इथं आपल्या इथं दररोज फ्रेश येतो. त्यांना असं वाटत नाही की दुसऱ्या दिवशी हा मटन ते आपला परत कस्टमर द्यावा, असं त्यांचा इच्छा नाही म्हणत ना, म्हणून त्या बोलल्या मी आणल्या नाही म्हणून. म्हणजे आज मटन नाही मी आलो तर या मित्रांनो, खरंच खूप छान क्वालिटी याची, बघू शकता. म्हणजे 100 रुपयाला 7 म्हणजे भरपूर चांगली गोष्ट आहे. इतर ठिकाणी आपण जातो 120 ते 30 रुपये येतो, तेव्हा फक्त 7 ते 8 भेटतात, एवढे पीस भेटतात. त्यांची पण क्वालिटी जशी असते, यांची पण क्वालिटी खूप छान आहे. गरम गरम आहे, इथं आलं तुम्हाला सर्व गरम गरमच देतील. एक नंबर आहे, म्हणजे ऑथेंटिक एक मी बोलू शकतो की कोकणी आपला एक फ्लेवर ह्याच्यामध्ये आहे, खूप छान आहे. तर मंडळी, इथं आलात ना तुम्हाला, म्हणजे जर तुम्हाला खिमा खायचा असेल, तो पावासोबत जर खायचा असेल ना, तर इथं खिमा पण तुम्हाला मिळेल. भाकरीसोबत पण खाऊ शकता मित्रांनो, पावासोबत पण खाऊ शकता. आता मी पावासोबत घेतलाय. तुम्ही खिमा पावची क्वालिटी जर बघायलात, म्हणजे खिमा बघा, वरती पण आहे खालती पण आहे, म्हणजे खिमा तर तुम्हाला भरून भरून देतील. आणि क्वांटिटी पण खूप छान आहे, बघू शकता अशा प्रकारे. हा बघा, क्वांटिटी पण खूप छान आहे. चला तर ट्राय करूया, बघूया कसं आहे. म्हणजे खिमा पाव वगैरे खायची एक मजा पण इथं तुम्हाला घेऊ शकता. इथे जेवण तर मिळतो, पण अशा गोष्टी पण इथं आहेत, त्या पण तुम्हाला बोललो दाखवतो. मी एक तुम्हाला बोलू शकतो की एकदम घरगुती प्रमाणे, म्हणजे जे आपल्या घरात बनतो ना, आपण जो खिमा बिमा बनवतो तसाच आहे एकदम. पावात बटर लावून वगैरे मस्त. आणि जी फील येते मला अशी घरची, म्हणजे खूप छान आहे. आणि खिमा आहे ना एकदम फ्रेश वाटते मला, पहिली गोष्ट. तर टेस्ट आहे ना एकदम, म्हणजे खिम्यासारखीच आहे. आणि याचे एक मसाले, एक ओन मसाले आहेत, त्याची एक चव येते आहे. म्हणजे असं बाहेर एक खिमा खातो ना आपण, तसा फील येत आहे, पण एकदम जबरदस्त चव मला अरे खिमा मिळाली. आणि मित्रांनो, आलात ना तर हा बघा, अजिबात तिखट वगैरे काय नाही. आणि तुम्ही बोलतात ते ऑइली वगैरे, त्याप्रमाणे इथे काय येत नाही ह्यांच्या इथे. खूप छान प्रकारे तुम्हाला दिला जातो. म्हणजे हा फूड ट्रक चालू झालेला आहे मित्रांनो, नक्की भेट द्या. अशा गोष्टी यांच्या इथे भरपूर आहेत, त्या आता बघायच्या आहेत. तर चला मंडळी, अजून आपण काहीतरी खायला मागवलं आहे, ते आहे पॉपलेट फ्राय. पॉपलेट फ्राय मित्रांनो रवा फ्राय झाले आहेत, बघू शकता अशा प्रकारे आहेत. आणि आपण कोकणातली मजा घेऊया. कोकणातले मासे खायची जी मजा असते त्या कामोठ्याला आपल्याला मिळत आहे. तर लगातार आपण मासेच खात आहोत. हे बघा
आणि भरपूर इथे प्रकारे तुम्हाला इथे खायला जेवायला सर्व मिळणार आहे. तर नक्की तुम्ही इथला आस्वाद घ्यायला या. हा आहे मित्रांनो पॉम्फ्रेट. खूप छान असा रवा फ्राय झालेला आहे. चला मित्रांनो ट्राय करूया. हा आहे पॉम्फ्रेट. आता मी तोडलाय, आता खाऊन बघतो चव कशी आहे. वा, खूप छान चव आहे असं मी बोलू शकतो. अजून मी रेट खाल्ला पण नाही तरी पण सांगू शकतो, कारण की माशाचा वास येतो मित्रांनो, तो मला आवडतो आतमधला. फ्लेवर सॉल्टी आहे आणि वरनं जो मसाला लावून जो फ्राय झालेला आहे बघू शकता, त्याचे काय फ्लेवर अलगच आहेत म्हणजे फ्लेवर. आणि याचे मसाले आहेत ना, ओन मसाले मिळून मागाचे बोललो फ्रायचे वगैरे. खूप छान असा स्वाद मला इथं भेटला येऊन. आता ना फक्त 150ला 150ला तुम्ही खूप मजा घेऊ शकता. आणि कोणते पण साईज असू द्या मित्रांनो, तुम्हाला इथं 150ला भेटणार आहे. पाऊस वगैरे पडतोय थोडा. तर मंडळी आता आम्ही 2 डिश मागितल्या, म्हणजे इथं मच्छीमध्ये ना भंडाराच आहे मच्छीचा, तेवढं पटावड मच्छीच खाऊया आपण. ह्याच्या व्यतिरिक्त मी काय खाणार नाही. फक्त लास्टला आपली म्हणजे एक डिश घेते ना, फक्त भाकरीची चव मला घ्यायची चिकन सोबत, कारण की आपण प्रत्येक ठिकाणी गेलो चिकन खातो माहिती आहे. आता तुम्हाला ह्याचा सांगतो पहिला. तर आम्ही एक सुरमई घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही बांगडा पण घेतले आहे, पण दोन्ही फ्राय आहेत. रवा फ्राय झाले डीपमध्ये, मस्त आहेत. त्याला आता दोघांची चव दाखवतो मित्रांनो, एकसाथ खातो, कारण की भरपूर मच्छी मागितली ना मी, म्हणून तर त्यामुळे बोललो आता एकदमच द्या मला, तुम्हाला दाखवायला तरी भेटेल. तर हा आहे मित्रांनो बांगडा. आणि खरंच मी एक सांगतो, इथं क्वालिटी आहे ना मित्रांनो, खरंच इतर ठिकाणी जरी गेलात ना तर नाही ती मिळू शकत असं मला तरी वाटतंय. कारण की प्राईस कमी आहे पण यांची क्वांटिटी पण बघाल ना खरंच खूप मोठी आहे. आणि असा हलगर्जीपणा नाही की ह्याच्यामध्ये मसालेच म्हणजे फ्लेवरच नाही दिसत आहे किंवा रव्यामध्ये चांगले डीप फ्राय झालेच नाही, असं वाटतच नाही. खरंच खूप छान आहे. चला तर याची मी आता चव घेतो, बघूया चव कशी आहे. तर हे आहे बांगडा. कसा असला पाहिजे मित्रांनो, आतमध्ये आहे ना म्हणजे थोडा थोडा म्हणजे एक खारड पदार्थ आपण बोलू शकतो, म्हणजे नमकीन त्याचप्रमाणे पाहिजे. म्हणजे सेम तसाच आहे, ह्याच्यामध्ये काही डिफरंट नाही. आता तुम्हाला माहिती असेल या सीझनला मासे कमी मिळतात, तरी हे फ्रेश मासे तुम्हाला अरेंज करून देतात इथे. तर हे आहे हे बघा, फक्त मास आहे, फक्त मास. आणि फ्राय पण चांगले झालेले आहेत, म्हणजे असं नाही की फ्रायमध्ये काय वेगळा डिफरंट आहे. नवीन नवीन आहे चालू केलं मित्रांनो, पण तुम्हाला इथे एक क्वालिटी देतात ना, आणि जे बनवायची त्यांची पद्धत वगैरे आहे ना खरं खूप चांगली आहे. हे बघा, आणि त्याचबरोबर आहे ना आपल्याला हे बघा सुरमई फ्राय पण दिले आहे, त्याची पण फ्राय सांगून टाकतो मित्रांनो, कारण की पावसाचा पण सीझन आहे आणि बघू शकता पाऊस भरपूर पडतोय आता, तरी पण मी शूट करतोय. हे बघा ही सुरमई आहे मित्रांनो, आणि सुरमई आहे ना म्हणजे सर्वांची खाण्याची म्हणजे तुम्ही बोलू शकता फेवरेट असते सुरमई, कारण की सुरमई काटे नसतात ना, जेव्हा खायला मजा येते. डायरेक्ट घ्याने तोंडात टाका. खूप छान आहे मित्रांनो. हा फूड ट्रक लागतो इथं, तुम्ही नक्की कामोटेला अशी मजा घ्यायला. आणि तुम्हाला बोललो खांदेश्वर स्टेशनवर खूप जवळ आहे, तुम्ही या इथे आनंद घ्या. कमी पैशामध्ये जास्त आनंद इथे तुम्हाला मिळेल, नक्की व्हिजिट करा. आणि प्राईस फक्त मात्र तुम्ही जर घेतलात ना सुरमई तर 150 रुपये प्राईस आहे. यांच्या व्यतिरिक्त वरती प्राईस तुम्हाला इथे मिळणार नाही. काय 150च्या वरती तर नाही, 150 अजिबात काय नाही तर. आणि बांगडा आहे ना तो फक्त 80 रुपयाला मित्रांनो. म्हणजे आलात ना तर तुम्हाला समजेल इथली कंडिशन काय, खूप छान आहे. म्हणजे असं तुम्ही फूड ट्रक इथं पण पाठी पण तुम्हाला जेवायला इथं मिळू शकतो, किंवा पार्सलची पण चांगली सुविधा आहे. टेस्ट खूप छान आहे. ठीक आहे. तर मंडळी कोकण स्पेशल काहीतरी आपल्याला आज घेतलेलं आहे, म्हणजे चिकन भाकरी आहे मित्रांनो, ते पण भेटते आपल्याला कोकण मेजवानीला. तर ही आहे. आणि भाकरीची जी बघाल ना साईज, मला साईजच खूप आवडली बघा. ही एवढी भाकरी साईज आहे, खूप छान अशी भाकरी साईज आहे मित्रांनो खरंच. आणि एक बोलू शकतो पाऊस पडतोय आता, आणि पावसाचा मी व्हिडिओ बनवतोय बघू शकता. तरी पावसानं गरम गरम चिकन भाकरी आता खातोय, बघूया मजा ही काय आहे, पावसाची मजा घ्याव्या. आणि हे आहे मित्रांनो भाकरी. भाकरी एकदम ना तुम्हाला बोलू शकते बघा, एकदम सॉफ्ट आहे, पावासारखी भाकरी. तर चला म्हणते आपण चिकननी भाकरी खाऊ, कोकण स्पेशल ते पण. खूप छान आहे मित्रांनो. पावसाचं पण जेवतोय. आणि चिकनचे पीस बघाल ना, ते बघा भरून भरून टाकतात, आणि किती जाडे आहे ते बघू शकता. तर तुम्ही आलात ना मित्रांनो, चिकन चाटून खाल, कारण की टेस्टच तशी आहे. म्हणजे एक बोलतो घरगुती पण चव आहे याची. तुम्ही
आणि रस्ता वगैरे यांची एक बॅलेन्सिंग झालाय ना तो प्रॉपर एकदम कोकणातलाच वाटतोय, कारण की मी स्वतः कोकणात असल्यामुळे तिथं ओळखू शकतो. खूप छान आहे मित्रांनो, बघू शकता. आणि चिकन ना एकदम फ्रेश आहे बघा, म्हणजे सुटसुटीत एकदम शिल्का म्हणजे सुटून जातोय बघा. एकदम फ्रेश चिकन तुम्हाला हे देतील. संध्याकाळी चालू करतात तुम्हाला माहिती असेल, पण एकदम टेस्टी आहे जेवण यांचा. आणि मित्रांनो ह्याची प्राईस आहे फक्त 150ला आहे. 150ला तुम्हाला मिळून जाईल. आणि थाली जर घ्यायची झाली ना फक्त 160ला आहे, म्हणजे फक्त 10 रुपये जास्त आहेत. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जर हे घ्या हे घ्या, थाली घ्या तुमच्यावरती आहे. तर मी चिकन घेतलाय. चिकन एकदम फ्रेश तुम्हाला बोललो, आणि खूप छान खायची मजा काय अलगच आहे इथे. तर या, पाऊस पडतोय बघू शकता माझ्यावरती, तरी मी खायला कमी नाही करत आहे. खूप छान. तर चला मंडळी, कोकण मेजवानीला भेट दिली. भरपूर डिशेस खाल्ल्या. तुम्हाला माहिती आहे मच्छीमध्ये जास्त मी ताव मारला आज. आणि नंतरला एक चिकन थाली होती, म्हणजे चिकन थाली नव्हती, चिकन मध्ये भाकरी होती. सर्वांचा टेस्ट ना एकदम उत्तम, आणि एक कोकणातला एक चव आपल्याला तिथे खायला भेटली. कोकणी बोलत तर तुम्हाला मासे माहिती येणारच. त्या माशाची आपण जास्त मध्ये माशांवरती फोकस केला, त्यानंतर आपण कोकणातले एक चव म्हणजे चिकन भाकरी खायची मजा ती पण मी घेतली. रामोटीमध्ये कोण असेल ना त्याचा ॲड्रेस देतो मित्रांनो, ॲड्रेसवर नक्की भेट द्या. एकदम रिजनेबल प्राईसमध्ये. तिथे तुम्ही फॅमिली किंवा तुम्ही दोस्त मित्रांसोबत सरांसोबत येऊन खाऊ शकता. पाठी खायला पण आता पाऊस पडतो बघू शकता. मी पण भिजलोय थोडा पावसामुळे, आज वांदे झाले शूटचे, पण चांगलं ठीक आहे. इथं उत्तम पण आहे. पाठी आता पुढं करतोय कारण की तुम्हाला दिसेल म्हणून, कारण की पाठी पण तुम्ही आहे ना त्यांनी कापडी पण मारलेला आहे. तुम्ही खाऊन उभे राहून पण खाऊ शकता, किंवा बसून तुम्ही चेअर असतील त्या पाठी तुम्ही खाऊ शकता, कारण पाठी त्यांनी कपडा मारलेला आहे. तर मंडळी कशी वाटली व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब मध्ये करत राहा. भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र.